आपण मागच्या वेळेस काही याच्यातलं बघितलेलं आहे ते आपण एक फास्ट रिवाइज करू. काय काय बघितलेलं आहे याच्यामध्ये. तर सुरुवातीला इम्पॉर्टन्स ऑफ पॉवर प्लांट. मागच्या लेक्चरला आपण जे बघितलं हे फास्ट एकदा रिवाइज करून घेऊ. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ पॉवर प्लांट? तर आपल्याला मागच्या वेळेस पाहिलं आपण नीड ऑफ इलेक्ट्रिसिटी इज इन्क्रीजिंग व्हेरी रॅपिडली. प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला इलेक्ट्रिसिटी लागते आणि त्याची गरज ही काळानुसार काय होत चाललेली आहे, वाढत चाललेली, इन्क्रीजिंग व्हेरी रॅपिडली. मी तुम्हाला एक्झाम्पल पण सांगितलं होतं, की आपल्याकडं मोबाईल सुरुवातीला आपण मोबाईलचा यूज तुम्ही एक 6-7 महिन्यांपूर्वीच मोबाईलचा यूज कमी करत होतात आणि आता जो आहे मोबाईलचा यूज वाढलेला आहे. कन्झम्पशन ऑफ इलेक्ट्रिसिटी फॉर द चार्जिंग ऑफ मोबाईल याच्यावरूनच आपण अंदाज लावू शकतो, की प्रत्येक गोष्टीसाठी इलेक्ट्रिसिटीवर किती डिपेंडन्स वाढलेला आहे. देन सेकंड सेकंड वन इज इट इज अ हार्ट ऑफ एनी इंडस्ट्री. कोणत्याच इंडस्ट्रीमध्ये आपण मागच्या वेळेस पाहिलं, की काय होत नाही, मशिनरी वगैरे जे आहे ते सगळी इलेक्ट्रिसिटीवर डिपेंड आहे. त्याच्यामुळे आता थर्ड पॉइंट जो दिसतोय तुम्हाला, फॉर लाइटिंग, हीटिंग, कूलिंग, लिफ्टिंग, कुकिंग, सो ऑन, या सगळ्यांसाठी काय लागणार आहे, इलेक्ट्रिसिटीची गरज लागणार आहे. ठीक आहे, हे मागच्या वेळेस पाहिलंय आपण ऑलरेडी. सो इलेक्ट्रिसिटी आपल्याला कशी लागते, लार्ज स्केल आणि लो कॉस्ट मध्ये. लार्ज स्केल मध्ये पाहिजे पण त्याच्याबरोबर लो कॉस्ट मध्ये सुद्धा पाहिजे. दुसरी गोष्ट ती कशी पाहिजे, इट मस्ट बी ए रिलायबल अँड अनइंटरप्टेड. रिलायबल म्हणजे 1 वर्षापूर्वी जशी भेटत होती तशीच 2 वर्षांनी अजून तशीच मिळाली पाहिजे आणि इंटरप्शन नको. म्हणजे व्होल्टेज रेग्युलेशन पाहिजे त्याच्यात, मध्येच कमी व्होल्टेज झाले, सगळे इक्विपमेंट फेल झाले वगैरे असं नको. एवढी जी एनर्जी आहे आपण हे हे सगळं बघितलं, लार्ज स्केल, लो कॉस्ट, रिलायबल, अनइंटरप्टेड, या प्रकारची जर एनर्जी लागत असेल तर ती कशाने फक्त प्रोड्यूस होऊ शकते, विथ द सॉरी विथ द हेल्प ऑफ पॉवर प्लांट्स ओनली. कशाने प्रोड्यूस होऊ शकते, विथ द हेल्प ऑफ पॉवर प्लांट्स ओनली. सो नेक्स्ट इज ए classification of power plant, the types of power plant. The first is on the basis of conventional source of energy. हे पण आपण पाहिले कोणकोणते कन्व्हेन्शनल सोर्स आहे. So firstly steam power plant, hydroelectric power plant, न्यूक्लिअर पॉवर प्लांट, गॅस टर्बाईन पॉवर प्लांट, डिझेल पॉवर प्लांट, या सगळ्यांना काय म्हणतात, कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी. काय कन्व्हेन्शनल म्हणजे काय, पारंपरिक ऊर्जा स्त्रोत. हे परत किंवा त्याला नॉन रिन्युएबल सोर्सेस पण म्हणतात. स्टीम तयार कशापासून होणार आहे, हीट दिल्यावर. हीट साठी काय वापरणार आहे, फ्युएल वापरणार, आयदर कोल और गॅस किंवा ऑइल. तर हे ऑइल, गॅस किंवा हे जे आहे हे लिमिटेड सोर्सेस आहे त्याची, बरोबर आहे की नाही. मग ते संपले तर आपल्याला पुढं ते परत रिन्यू करता येत नाही. हायड्रो इलेक्ट्रिक कधी रिन्युएबल होऊ शकते, ज्या वेळेस आपण काय करतो, पंपिंग स्टेशनचा वापर करतो. म्हणजे पंपिंगचा वापर करून आपण परत स्टोरेज करतो, त्यावेळेस हायड्रो इलेक्ट्रिक कन्व्हेन्शनल मध्ये जाते. अदरवाईज ती नॉन कन्व्हेन्शनल मध्ये सुद्धा येऊ शकते. न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे, गॅस टर्बाईन आणि डिझेल पॉवर प्लांट. ओके, न्यूक्लिअर, सॉरी रिपीट झालं परत. नेक्स्ट बी ऑन द बेसिस ऑफ नॉन कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी. याच्यामध्ये काय काय पाहिजे, टायडल एनर्जी, समुद्राच्या लाटांपासून, वाइंड एनर्जी, वाइंड फ्लोचा जो स्पीड आहे त्या वाइंडचा स्पीड वापरून आपण माहिती पवन चक्क्या, वाइंड मिल जे आहे त्याच्यानुसार आपण जनरेटर रोटेट करतो, इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो. सोलर पॉवर प्लांट, सोलरच्या फोटोव्होल्टाईक सेल त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी तयार करतो. जिओथर्मल पॉवर प्लांट, जो ज्वालामुखी लावा जो असतो पृथ्वीच्या भूगर्भाच्या खाली साधारणतः 1000 मीटर वरती सगळ्या खडकांमध्ये, त्याचा वापर करून त्याची हीट वापरून जिओथर्मल पॉवर प्लांट रन केला जातो. ओके, नेक्स्ट बेसिस इज ऑन द बेसिस ऑफ नेचर ऑफ लोड. नेचर ऑफ लोड नुसार काय काय त्याचे टाईप पडतात, तर कोणत्या टाईपचा लोड लागतो त्याला, पीक लोड. मी तुम्हाला सांगितलं मॅक्सिमम डिमांड. आपल्या गावामध्ये समजा 5 घरं असतील आणि 5ही घरांमध्ये जेवढे इक्विपमेंट असतील ऍट ए टाइम जर रन केले, सो दॅट इज कॉल्ड ॲज मॅक्सिमम डिमांड. त्याला काय म्हणतात, मॅक्सिमम डिमांड म्हणतात. पण कुठलाही लाईट चालू नाहीये आणि एकदम एकदम सिंगल लाईट चालू आहे एकाच घरामध्ये, सो दॅट इज कॉल्ड ॲज मिनिमम डिमांड किंवा बेस डिमांड. तर जे प्लांट मॅक्सिमम लोडला काम करतात त्याला म्हणतात पीक लोड प्लांट आणि जे मिनिमम लोडला काम करतात त्यांना म्हणतात बेस लोड प्लांट. आणि तिसरं आहे स्टँड बाय प्लांट. सो ड्युरिंग इंटरप्शन मेन इलेक्ट्रिसिटी गेली तर आपण काय करतो, इन्व्हर्टर, जनरेटर, डिझेल जनरेटर वगैरे जे आहे, डिझेल प्लांट जो आहे, थोडक्यात डिझेल इंजिन प्लांट, दॅट इज कॉल्ड एज इमर्जन्सी प्लांट और स्टँड बाय प्लांट. ठीक आहे, असे 3 टाईप जे ऑन द बेसिस ऑफ नेचर ऑफ लोड आहे. नेक्स्ट आहे ऑन द बेसिस ऑफ लोकेशन. लोकेशन कुठं आहे त्याचं, तर लोकेशन वेन फर्स्ट आहे सेंट्रल पॉवर स्टेशन और मेन पॉवर स्टेशन. जसं तुम्ही उदाहरण सांगितलं तुम्ही, तुम्हाला एकलहरा पॉवर स्टेशन आहे नाशिकचं, दॅट इज कॉल्ड एज सेंट्रल पॉवर स्टेशन. वाय, बिकॉज
त्याचं जे आहे ते मेन कॉन्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. आपण असं नाही होत की इमर्जन्सीच्या वेळेस एमएससीबीची किंवा एमएससीसीडीएलची सेवा वापरत नाही. आपण ती मेन सर्व्हिस म्हणून वापरतो. आणि ज्या वेळेस सेकंड टाइप कोणता आहे मग त्याचा? सेकंड टाइप आहे आयसोलेटेड पॉवर स्टेशन, दॅट इज कॉल्ड एज मोबाईल पॉवर स्टेशन. मोबाईल पॉवर स्टेशन आपण कधी वापरतो? ज्या वेळेस मोबाईल म्हणजे काय? आपण तो ट्रान्सफर करू शकतो वन प्लेस टू अनदर प्लेस. ओके. वन प्लेस टू अनदर प्लेस कधी लागतं? डिझेल जनरेटरचा प्लांट आहे बघा. तो ट्रॅक्टरने आपण तो ट्रान्सफर करू शकतो. कधी लागतो तो? ज्यावेळेस आपल्याला मेन स्ट्रीमची इलेक्ट्रिसिटी मिळणार नाही. अशा वेळेस काय वापरता येतो? मोबाईल पॉवर स्टेशन. तर हे झाले पॉवर प्लॅन्टचे टाइप्स. त्यानंतर ही सिस्टीम आपण पाहिलेली ऑलरेडी तुम्ही 10वी पर्यंत ही सिस्टीम शिकलेला आहात. फिजिक्समध्ये वगैरे पण शिकलेले असाल. काय सिस्टीम आहे ही? वॉटर सायकल. वॉटर सायकल कुठून स्टार्ट होते? सी वॉटर पासून. सनची हीट त्याला मिळते. त्याच्यानंतर अ, जे काही पाणी आहे ते हीट होतं. त्याच्यापासून वाफ तयार होते. इव्हॅपोरेशन होतं. इव्हॅपोरेशन होऊन ते क्लाउडमध्ये, ढगामध्ये रूपांतर होतं. त्याच्यानंतर कुठं रेनिंग होती. काही ठिकाणी आईस क्लॉट होतो, काही ठिकाणी स्नोफॉल होतो, काही ठिकाणी काय अशा प्रकारच्या यांनी पुन्हा ते पाणी कुठं आहे, हे जे वॉटर आहे हे पुढं लँडला मिळतं आणि हे लँडमधून हे पाणी जिरतं आणि परत काही प्रमाणात नदीच्या स्वरूपात किंवा हे प्रमाणात कुठं मिळतं? परत समुद्राला येऊन मिळतं. दॅट इज कॉल्ड एज वॉटर सायकल. त्या वॉटर सायकलचा उपयोग कशासाठी केला? तर हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लॅन्ट रन करण्यासाठी केलेला आहे. ओके. ही झाली वॉटर सायकल. मागच्या वेळेस पाहिली आपण. हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लॅन्ट, पुढचा टॉपिक आहे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लॅन्ट. हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लॅन्ट मध्ये एनर्जीचं कन्व्हर्जन आपण बघितले. फर्स्टली काय होतं की याच्यात बघा, पहिल्यांदा काय होतं? सॉरी. एक मिनिट. काय त्याचं पॉइंटर आहे तो सिलेक्ट होत नाही. ठीक आहे, चला. काही अडचण नाही. हायड्रोलिक एनर्जी आहे बघा. हायड्रोलिक एनर्जी कशाच्या फॉर्ममध्ये? स्टोरेज. आपण स्टोरेज करतो डॅममध्ये. डॅममध्ये स्टोरेज केल्यानंतर त्याच्यात काही हाईटमध्ये केली जाते, ती पोटेन्शियल एनर्जी असते. डॅमचं गेट ओपन केल्यानंतर अचानक पोटेन्शियल एनर्जी कशामध्ये कन्व्हर्जन होतं? कायनेटिक एनर्जीमध्ये कन्व्हर्जन होतं. कायनेटिक एनर्जीचं कन्व्हर्जन मेकॅनिकल एनर्जीमध्ये कसं होतं? तर जो हाय फ्लो रेट किंवा हाय व्हेलॉसिटी जेट ऑफ वॉटर स्ट्राइक्स ऑन द ब्लेड ऑफ टर्बाईन. टर्बाईनच्या ब्लेडवरती स्ट्राईक होतं आणि त्याचं काय होतं? त्याचं कन्व्हर्जन जे आहे ते रोटेशनमध्ये होतं. ब्लेडच्या रोटेशनमध्ये किंवा मेकॅनिकल एनर्जीमध्ये होत असतं. मेकॅनिकल एनर्जी आणि रोटेशन ऑफ ब्लेडमध्ये होत असतं. आणि फायनली जे टर्बाईन आहे, टर्बाईन कशाला रोटेट करतं? जनरेटरचं. बरोबर. जनरेटर रोटेट झाला की फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन नुसार त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट तयार होतं. म्हणजेच काय तयार होते? इलेक्ट्रिकल एनर्जी तयार होते. तर असा फ्लो आहे. हायड्रोलिक एनर्जी इज कन्व्हर्टेड इंटू मेकॅनिकल एनर्जी अँड मेकॅनिकल एनर्जी फायनली कन्व्हर्टेड इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. हा फ्लो आहे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटचा. आपण मागच्या वेळेस आपण पाहिलाय. तर याच्यात एक एक्झाम्पल दाखवलंय. काय दिसतंय हे? की सुरुवातीला त्या मुलाच्या हातात जो बॉल दिसतोय तो त्यांनी धरून ठेवलाय. तर त्याच्यामध्ये कोणती एनर्जी आहे? पोटेन्शियल एनर्जी आहे. कुठली एनर्जी त्याच्यामध्ये? पोटेन्शियल एनर्जी. आता ही पोटेन्शियल एनर्जी कधीपर्यंत राहील? जोपर्यंत तो तो बॉल खाली सोडणार नाही. ज्यावेळेस त्यांनी तो सोडून दिला, त्यावेळेस त्याचं काय कन्व्हर्जन होतं? कायनेटिक एनर्जीमध्ये कन्व्हर्जन होतं. तर हा सेम प्रिन्सिपल आपल्याला हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लॅन्टमध्ये वापरलेला दिसतो. ओके. नेक्स्ट क्लासिफिकेशन ऑफ हायड्रोलिक पॉवर प्लॅन्ट. तर आपण इथून सुरुवात केलेली होती. आता पॉवर पॉवर प्लॅन्टचं आपण क्लासिफिकेशन बघितलं. आता कशाचं आहे? हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लॅन्टचं क्लासिफिकेशन. सो फर्स्ट, ऑन द बेसिस ऑफ वॉटर हेड अवेलेबल. माझ्या मते हे पण आपण बघितलेलं होतं. वॉटर हेड म्हणजे कोणता पोर्शन आहे? तुम्ही याच्यात जर बघितलं, आता याच्यात जर बघायचं ठरलं तर वॉटर हेड म्हणजे काय? की इथं जे वॉटर स्टोअर असतं, जमीन म्हणजे लँड पासून साधारणतः वॉटर हेडची हाईट, याला काय म्हणतात त्याचं? सॉरी, वॉटर किती त्याच्यापर्यंत स्टोअर केलंय, हाईट पर्यंत स्टोअर केलंय, त्या डिस्टन्सला काय म्हणतात? त्याचा वॉटर हेड स्टोअर केलाय. हे डिस्टन्स जर कमी असेल तर येणारा जो वॉटरचा स्पीड आहे हा कमी असेल. जास्त जसं डिस्टन्स वाढेल तसं तसं स्पीड पण काय होत जाईल? वाढत जाईल. ओके. तो वॉटर हेडवरती सुद्धा अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी किती प्रोड्यूस होणार आहे ते डिपेंड आहे. तो बेसिस ऑफ वॉटर हेड अवेलेबल
काय काय टाईप आहेत, तर हाय हेड प्लांट. हाय हेड म्हणजे काय, वॉटर हेड किती पाहिजे, ग्रेटर दॅन 100 मीटर असेल, दॅट इज कॉल्ड एज हाय हेड प्लांट. नेक्स्ट इज अ मीडियम हेड प्लांट, 40 मीटर टू 100 मीटर पर्यंत असेल तर. आणि थर्ड वन इज ए लो हेड प्लांट. लो हेड प्लांट कधी असतो, लेस दॅन 40 मीटर असेल तर त्याला लो हेड प्लांट म्हणतात, ऑन द बेसिस ऑफ वॉटर हेड अवेलेबल. ओके. नेक्स्ट, ऑन द बेसिस ऑफ रनिंग मेथड ऑफ प्लांट. रनिंग कशी केलेली आहे प्लांटची हे पण आपण मागच्या वेळेस पाहिलेलं होतं. त्याच्यात काय केलंय, रन ऑफ रिव्हर. ज्या वेळेस एखादी रिव्हर, नदीचं पाणी वाहतंय नॅचरली, तर त्या नॅचरल पाण्याचा वापर करून, त्या फोर्सचा वापर करून टर्बाईन रोटेट केला असेल, देन दॅट प्लांट इज कॉल्ड एज रन ऑफ रिव्हर प्लांट. नेक्स्ट वन इज ए स्टोरेज हायड्रो पॉवर. स्टोरेज हायड्रो पॉवर म्हणजे काय, आपल्याला समजा माहिती की नदीला 12 महिने पाणी नसेल, तर ज्यावेळेस नदीला 12 महिने पाणी जर नसेल, देन ऍट दॅट केस आपल्याला काय करावं लागतं, कुठंतरी आपल्याला डॅम किंवा जे आहे ते स्टोरेज करून ठेवावं लागतं. त्या स्टोरेज केसला आपण काय म्हणतो, स्टोरेज हायड्रो पॉवर प्लांट म्हणतो. आणि थर्ड वन इज ए पंप स्टोरेज हायड्रो पॉवर. आता ज्या ठिकाणी पाणीच नाही समजा, त्या ठिकाणी काय करावं लागतं, समजा बऱ्याच आपल्याला माहिती की पाणी येणारच नाही किंवा चान्सेस पण नाहीये पुढचे 5-6 महिने, अशा केसमध्ये रिसर्क्युलेशन करावं लागतं. म्हणजे जे काही पाणी आपण टर्बाईनला रोटेट करण्यासाठी वॉटर वापरणार आहे, ते वॉटर स्टोअर झाल्यानंतर पुन्हा पंपिंग करून ते डॅम मध्ये टाकायचं आणि तेच पुन्हा वापरायचं. हे रिसर्क्युलेशन आपण करतो, त्याला काय म्हणतात, पंप स्टोरेज हायड्रो पॉवर प्लांट म्हणतात. ओके. नेक्स्ट, ऑन द बेसिस ऑफ कॅपॅसिटी ऑफ प्लांट. प्लांटची कॅपॅसिटी किती आहे, दोन टाईप आहे त्याच्यामध्ये. एक आहे मिनी हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. मिनी हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट कशाला म्हणतात, 100 किलोवॅट पासून 10 मेगावॅट, 100 किलोवॅट ते 10 मेगावॅट पर्यंत जो इलेक्ट्रिसिटी तयार करतो, त्याला काय म्हणतात, मिनी हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. आणि सेकंड आहे मायक्रो हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट, लेस दॅन 100 किलोवॅट. आता बघा, 100 किलोवॅट पेक्षा सुद्धा कमी ज्या वेळेस एनर्जी कोणता प्लांट तयार करतो, तेव्हा त्याला मायक्रो हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट असं म्हणतात. नेक्स्ट वन इज ऑन द बेसिस ऑफ नेचर ऑफ लोड. तर हे मागच्या याच्यासारखंच आहे, पीक लोड. पीक लोड म्हणजे काय, मॅक्सिमम लोड, मॅक्सिमम डिमांड वर जो कोणी इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतो, त्याला काय म्हणतात, पीक लोड प्लांट म्हणतात. आणि नेक्स्ट वन इज ए बेस लोड प्लांट. बेस लोड प्लांट कशाला म्हणतात, तर मिनिमम लोडवर काम करतो, त्याला बेस लोड प्लांट म्हणतात. जसं आपण पॉवर प्लांटच्या क्लासिफिकेशन मध्ये पाहिजे, सिमिलरली अशा याच्यावरती आहे. ओके. हे झालं क्लासिफिकेशन ऑर टाइप्स ऑफ हायड्रोलिक पॉवर प्लांट. ओके. आता हा जो दिसतोय, हा तुम्हाला लेआउट दिसतोय कशाचा, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटचा. 1 सेकंड. तर 1 सेकंड. ओके. हा जो दिसतोय, हा लेआउट ऑफ प्लॅन दिसतोय. आता बघा याच्यामध्ये हा जो पोर्शन आहे, हा सगळा डॅमचा पोर्शन आहे. हा इकडचा पोर्शन जो आहे, हा सगळा काय आहे, डॅमचा पोर्शन आहे. इथून ही जी रिव्हर आहे, ही अशी या पद्धतीने फ्लो होत असते. आता या रिव्हरचं वॉटर डायरेक्ट फ्लो न करता आपण इथं काय केलंय, डॅम मध्ये कन्स्ट्रक्ट केलेलं आहे. आणि या डॅमचं काम काय आहे, तर इथं जे सॉरी रिझर्वायर, हे काय होणार आहे, रिझर्वायर म्हणून ऍक्ट करणार आहे. एक रिझर्वायर म्हणून ऍक्ट करणार आहे. रिझर्वायर काय करतं, इकडून येणारं सगळं वॉटर इथं स्टोअर करून ठेवतं. पुढं जाऊ न देता काय करतं, स्टोअर करून ठेवतं. आता याच्यात तुम्ही पाहिलं तर ज्या वेळेस या वॉटरच्या फ्लो, या वॉटरमधून ज्या वेळेस पुढं वॉटर फ्लो होईल, या पाईपलाईन मधून जेव्हा वॉटर फ्लो होईल, त्याच वेळेस पुढचं वॉटर पुढं पास होणार आहे. आता बघा, हा जो आहे, हा जो पाईप दिसतोय, वॉटर फ्लो इथून एंटर होतंय आणि या पाईप मधून फ्लो होतंय. या पाईपला काय म्हणतात, पेन स्टॉक. काय म्हणतात त्याला, पेन स्टॉक म्हणतात. थर्ड पार्ट महत्वाचा त्याचा, पहिले दोन पार्ट कोणते बघा, हा पहिला डॅम आहे. डॅम का बरं केलाय, तर जे वॉटर आहे, ते वॉटर अडवण्यासाठी, त्याला रिस्ट्रिक्ट करण्यासाठी, ऑब्स्ट्रक्ट करण्यासाठी डॅम कन्स्ट्रक्ट केलेला आहे. ओके. सेकंड वन इज रिझर्वायर. रिझर्वायर म्हणजे डॅमचाच एक पार्ट आहे. तो काय करतो, तर वॉटर स्टोअर करून ठेवण्याचं काम करतो. ओके. थर्ड वन इज पेन स्टॉक.
पेन स्टॉक काय करणार आहे, तर पेन स्टॉक जे काही वॉटर आपण जर गेट ओपन केलं, आता गेटचं आपण पुढच्या डायग्राम मध्ये पाहणार आहे. तर हे गेट ओपन केलं, तर गेट ओपन केल्यावर पेन स्टॉक काय करणार आहे, अलाउड करणार आहे वॉटर रिझर्वायर टू टर्बाईन. रिझर्वायर पासून टर्बाईन पर्यंत फ्लो होऊ देण्याचं काम किंवा त्याला अलाउड करण्याचं काम किंवा त्याच्यामधून ट्रान्सफर करण्याचं काम कोण करतं, पेन स्टॉक. हा एक प्रकारचा पाईप आहे. ओके, हा झाला तिसरा. चौथा आहे टर्बाईन. आता टर्बाईन हे काय आहे, टर्बाईन हायड्रोलिक टर्बाईन आहे. आता तुम्ही साधारणतः टर्बाईनचं हे बघितलेलं आहे याच्या आधी सुद्धा. समजा अशा टाईपचं जर ब्लेड असेल, या टाईपचं ब्लेड असेल, तर वॉटर कसं स्ट्राईक होतं, याच्यावरती स्ट्राईक होतं आणि लिव्ह होताना या पद्धतीने लिव्ह होतं, बरोबर. आणि याच्यावर जे आहे, परत एकदा दाखवतो. हे जर तुम्ही पाहिलं अशा टाईपचं ब्लेड असतं. इथं तुमचा वॉटरचा फोर्स मिळाला तर तो अशा पद्धतीने लिव्ह करतो किंवा अशा पद्धतीने लिव्ह होतो. ओके, आणि हा जो टोटल फोर्स जो असतो, हा टोटल फोर्स काय करतो, टर्बाईनच्या रोटरला रोटेट करतो. टर्बाईन बघा तुम्ही, इथं जे टर्बाईन आहे, हे टर्बाईन कशाशी कपल केलेलं आहे, जनरेटर सोबत कपल केलेलं आहे. सो वन्स टर्बाईन इज रोटेटेड, टर्बाईन कसं रोटेट होईल, ज्यावेळेस पेन स्टॉक मधून येणाऱ्या वॉटरचा जो इम्पॅक्ट आहे तो टर्बाईनच्या ब्लेडवर होईल. टर्बाईन गेट रोटेटेड अँड वेन टर्बाईन गेट रोटेटेड इट इज कपल्ड विथ ए जनरेटर. So generator shaft and generator armature starts rotating and it starts producing electricity. Okay, that is how electricity is generated in the hydropower plant. ठीक आहे. तर हा पुढचे दोन कॉम्पोनंट म्हणजे टर्बाईन. टर्बाईनचं काम काय आहे, टू कन्वर्ट कायनेटिक एनर्जी ऑफ वॉटर इनटू मेकॅनिकल एनर्जी. रोटेशन करतो म्हणजे काय करतो, कन्वर्ट हायड्रोलिक एनर्जी किंवा कायनेटिक एनर्जी ऑफ वॉटर इनटू मेकॅनिकल एनर्जी. आणि जनरेटर, जनरेटरचं काम काय आहे, टू कन्वर्ट मेकॅनिकल एनर्जी ऑफ टर्बाईन इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. हा पुढचा पार्ट झाला. त्यानंतर हे जे उरलेलं वॉटर आहे, हे वॉटर कुठं स्टोअर होणार आहे, टेल रेस. टेल रेस काय म्हणलंय त्याला, टेल रेस इज ऑलवेज लेस इन हाईट. हे बघा, हा जो दिसतोय इथं हेड, याच्यामधला जो डिफरन्स आहे टेल रेस आणि जी वॉटरची लेवल आहे टॉपची, त्याच्यामधल्या डिफरन्सला काय म्हणतात, वॉटर हेड म्हणतात. ओके, हा झाला टेल रेस. टेल रेस मध्ये काय होतं, जे काही वॉटर आहे त्याचं हे करून आले स्ट्राईक, टर्बाईनला स्ट्राईक होऊन, तर त्याचं जे वॉटर आहे ते कुठं कुठं स्टोअर होणार आहे, टेल रेसला स्टोअर होणार आहे. ओके, नेक्स्ट. आता हा सेकंड लेआउट आहे, हा त्याचाच लेआउट आहे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटचा. पण हा कशासाठी दाखवलाय, तर आपल्याला ऍडिशनल काही कॉम्पोनंट्स आहे. फॉर एक्झाम्पल, आता आपण हे पेन स्टॉक बघितलंय. पेन स्टॉक मध्ये वॉटर जेव्हा फ्लो होतं त्यावेळेस त्याच्यामध्ये एक ट्रॅश रॅक म्हणून एक कॉम्पोनंट असतो. व्हॉट इज द फंक्शन ऑफ ट्रॅश रॅक? ट्रॅश रॅकचं फंक्शन असं आहे की याच्या डॅम मधून येताना ज्या वेळेस क्ले, मड पार्टिकल, फॉरेन पार्टिकल जे असतात ते जर टर्बाईन वरती डायरेक्टली पास झाले, तो टर्बाईन ब्लेडचं करोजन, कॅव्हिटेशन वगैरे जे आहे त्या पद्धतीने काही होऊ शकतो, बरोबर आहे. तर ते अवॉइड करायचं असेल तर आपल्याला हे पार्टिकल्स जे आहे, हे पार्टिकल्स आपल्याला काय करावे लागतील, आपल्या ट्रॅश रॅक मध्ये किंवा कुठेतरी आधीच काढून ठेवावे लागतील, अडवावे लागतील. सो दॅट इज डन बाय ए ट्रॅश रॅक. ठीक आहे, ट्रॅश रॅकचं झालं. नेक्स्ट कॉम्पोनंट इज अ गेट वॉल. गेट वॉल, आता मी सांगितलं हे जे वॉटर आहे, पेन स्टॉक मध्ये येणारं वॉटर, रिझर्वायर मधून पेन स्टॉक मध्ये येणारं वॉटर, हे पुढं टर्बाईन मध्ये कधी पास होणार आहे, ज्या वेळेस आपली गेट वॉल जी आहे ती अलाउड किंवा डिसअलाउड करणार आहे. गेट वॉल इज सिम्पली वॉल विच अलाउज आयदर अलाउज और डिसअलाउज वॉटर टू फ्लो टू द टर्बाईन. टर्बाईन कडे जाऊ द्यायचे की नाही जाऊ द्यायचे, त्याची ओपनिंग जर केली तर तो फ्लो होणार आहे. सिम्पली आपल्या जी पाईपची जशी वॉल असते त्या टाईपची ती वॉल आहे, नळाची जशी वॉल असते त्या टाईप. ओके, गेट वॉल ओपन केली तर वॉटर फ्लो होणार. गेट वॉल वरून आपण वॉटरचा फ्लो जो आहे तो रेग्युलेट करू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट. नेक्स्ट इज ए सर्च टँक. आता हा सर्च टँक जो आहे याचा जो स्पेशल पर्पज आहे, सर्च टँकचा पर्पज काय आहे, की ज्या वेळेस मॅक्सिमम क्वांटिटी ऑफ वॉटर जेवढी रिक्वायर्ड नाहीये टर्बाईनच्या ब्लेडवरती स्ट्राईक करण्यासाठी, जर हाय क्वांटिटी ऑफ वॉटर जर पेन स्टॉक मध्ये एंटर झालं, तो इट इज स्टोर्ड अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी इन द सर्च टँक. जे एक्सेस अमाऊंट ऑफ वॉटर आहे ते काय होतं, सर्च टँक मध्ये स्टोअर होणार आहे. आणि ज्या वेळेस त्याचा सप्लाय कमी असेल, वॉटरचा कमी सप्लाय असेल, तर त्या केसमध्ये काय होणार आहे, सर्च टँक मध्ये जे ऍडिशनल वॉटर असणार आहे हे देन अलाउज टू एंटर इन टू द
टर्बाईन रूम. पीपीटी दिसत नाही.